सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामधील जे अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे सुमित पवार पाटील, आता तो सुमित चाचा म्हणून ज्यांची ओळख आहे जनमानसामध्ये, एक चांगला लोकसंपर्क आहे, चांगला जनसंपर्क आहे आणि त्यांचे समर्थक सडोली खालसामधील म्हणजे प्रॉपर सडोली खालसामध्ये काय परिस्थिती आहे, सुचाच्यांचं कसं जनसंपर्क आहे, सुचाच्यांना कसं पाठिंबा मिळेल, साधारण एक त्यांच्याच पूर्ण गावातून म्हणजे खरी लढत आहे ती या गावातच आहे, मात्र विरोधक आहेत ते याच गावातील आहेत आणि सुचाचा देखील याच गावातून सुपुत्र आहेत आणि या गावात त्यांना कसा पाठिंबा आहे, त्यांचं कसा जनसंपर्क आहे आपण पाहतो. डायरेक्ट सडोली खालसा या गावातील आपल्याकडं त्यांचे समर्थक आहेत. तर आता एकंदरीत सडोली खालसा म्हटलं की राजकारणात बऱ्यापैकी म्हणजे अनेक मोठे नेते इथं होऊन गेलेत. आत्तासुद्धा जी लढत आहे ती सुद्धा अगदी दोन्ही काटाजोड लढत म्हटली तरी काय वावगं ठरणार नाही. यामध्ये तर सुविचेच्या कसं उजवं ठरतील असं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा जर तुम्ही म्हणला तसं सडोली खालसा हे राजकारणासाठी नेहमीच संवेदनशील समजलं जातं की गावाचा इतिहास जर पाहिला, जर अगदी 90 सालापासून 95 सालापासून जर इतिहास पाहिला तर एक 2 आमदारांची गाव अशी ओळख सडोलीची आहे आणि म्हणूनच एक थोडक्यात करवीर तालुक्याचं राजकीय विद्यापीठ जर म्हणलं तर सडोली खालसा. आणि अशा गावातून राजकारण करणं, समाजकारण करणं, तसं जर बघायला गेलं तर प्रस्थापितांच्या विरुद्ध राजकारण, समाजकारण करणं हे खरं तर संघर्षाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं धाडस लागतं. जे आम्हाला एक सुमित पाटलांचा समर्थक म्हणून सुमित पाटलांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुण आहेत. प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष कसा करायचा, त्यातून आपला वेगळा विचार कसा मांडायचा, कारण एक पिढ्यानपिढ्या एक 40-50 वर्षे एक प्रस्थापितांचा एक विचार या ठिकाणी आहे आणि त्या विचाराला काउंटर करून आपला विचार त्यांच्यासमोर ठेवणं, ह्या गोष्टीमध्ये आत्ता तर पाहायला गेलं तर 2025 जिल्हा परिषद यामध्ये सुमित पाटील बऱ्यापैकी यशस्वी झालेत असं माझं स्वतःचं मत आहे. आणि एकंदरीत त्यांचं समाजकारण किंवा राजकारण बघितलं तर सुमित पाटील ही ओळख, आता त्यांना टोपण नावानी चाचा म्हणतात, एक बाबा घराघरापर्यंत ही ओळख पोचलेली आहे. मतदारसंघाच्या घराघरापर्यंत सुमित पाटील हे नाव म्हणजे असं वेगळं सांगण्याची गरज नाही, ती ओळख पटलेली आहे. हे त्यांचं खरं तर संघर्षातून मिळालेलं यश आहे. आता जर बघितलं तर प्रस्थापितांच्या विरोधातच आपली लढाई आहे. बरोबर. कसं म्हणजे चॅलेंज एक्सेप्ट केलं म्हणजे, परंतु ते आव्हान टिकणार काय? हो, प्रस्थापितांच्या विरुद्ध लढाई आहे आणि काय होत असतं लोकशाहीमध्ये आणि म्हणजे समाजकारणात, राजकारणामध्ये तुमची ओळख कधी होते, प्रस्थापित राजकारणाने एक त्यांचा पिंड, एक त्यांचा विचार ठेवलेला असतो. त्याच्या पुढं आपली बाजू मांडत असताना नेहमी कसं होत असतं, एक समाजाचा कल असतो की बाबा वाहत्या पाण्याबरोबर प्रवाहाबरोबर जायचं किंवा आपल्याला काही जमत नसेल तर त्या काटाला, प्रवाहाच्या काटाला शांत बसायचं. पण सुमित पाटील नेमके इथंच वेगळे ठरतात. ते नुसते प्रवाहाबरोबर जाणं पसंत केलं नाही तर त्यांनी तो प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केला आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना दिसत आहेत मला. मागच्या वेळी थोड्याशा अपयश आलं थोड्या फरकानं, आत्ताची परिस्थिती हो आणि सातत्याने गेली 15-20 वर्षे सुमित पाटलांच्या जर बदल जर सांगायचं झालं तर असं फारसं त्यांचं वडिलांचं त्यांच्या वलय होतं, 100% होतं. पण आज पांडवांना म्हणजे त्यांच्या वडिलांना जाऊन कमीत कमी 23-24 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मग त्यातून वेगळी ओळख निर्माण करणं. आज सुमित पाटील जर म्हणलं तर सुमित पाटील हा विस्थापितांचं खऱ्या अर्थाने विस्थापितांचे नेते आहेत. ते प्रतिनिधित्व करतात, विस्थापितांचं प्रतिनिधित्व करतात. आणि समोर एका बाजूला जर बघितलं तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली आहेत. मला आता त्याच्या खोलात जाणं यायचं नाही. सडोलीची 2 महान नेते होते का तर ते 100% होते. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. विधानसभेत सदस्यत्व करणं ही काय बारकी गोष्ट नाही, त्यांच्याबद्दल आदरच आहे. मग त्यांच्या पुढच्या याच्यावरती ठीक आहे, तुम्ही राजकारणात या, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आम्ही तुमचं स्वागत करू, बरोबर, ठीक आहे. पण तुम्ही जर पाठीमाग कुणीतरी तयार केले आणि त्याच्यावर जर येत असेल तर आम्ही किमान प्रश्न तरी विचारू शकतो. शेवटी तुम्हाला मोठं करण्यात आमचा कुठंतरी एक खारीचा वाटा आहे, माझं इतकंच म्हणणं आहे. आणि मग त्याच प्रस्थापित राजकारणाला छेद देणार. आज विस्थापितांचा जर कुणी नेता असेल तर तो सुमित पाटील आहे या ठिकाणी, असं माझं स्वतःचं मत आहे. एक चळवळ आहे. यस चळवळ. आणि कसं होतं माहिती आहे का साहेब, आपण नेहमी आता वेगळा विषय म्हणून सांगतो. एक साधारणतः जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन झालं होतं कशाबद्दल तर मराठा आरक्षणाबद्दल. तो आरक्षणाचा विषय वेगळा, पण मी अमुक घरात आहे किंवा त्याचा आहे म्हणून मी प्रतिनिधी म्हणून जनतेचा पुढे येणार, ह्या आरक्षणावर कुणी काय बोलणार आहे का? म्हणजे थोडक्यात याला काय म्हणू शकतो आपण, ते अनुकंपा तत्वावर. मग अनुकंपा तत्वावर राजकारण करायचं आहे का आपलं? तुम्ही सिद्ध करा. मग ज्यांचे पुढे विचार, मी तुम्हाला आता मोठ्या नेत्यांची इथं नाव, जर स्वर्गीय राजीव गांधींचं एक वाक्य होतं, घराणेशाही तुमचा प्रवेश सुकर करते पण सिद्ध तर तुम्हालाच करायचं आहे. सिद्ध तरी करा तुम्ही, तुमचं स्वागत आम्ही देखील करू. सुमित पाटलाला आज आम्ही समर्थन करण्याचं कारण काय आहे तर सुमित पाटलांनी ते सिद्ध केलं आहे स्वतःच.
सुईत पाटलांनी अगदी संघर्ष रस्त्यावरची लढाई म्हणजे त्या माणसाची वेदना सुईत पाटलाला समजते. पर्यायानं एक लक्झरी लाईफ जगणाऱ्यांना ती कितपत समजेल आमचा प्रश्न आहे. मग सुईत पाटील काय आहे की बाबा 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहे. सुईत पाटला आज असंही म्हणजे ह्यानं म्हटलं जातं की बाबा कुशीतपणे म्हटलं जातं की सुईत पाटलानं काय कमवलं, तर सुईत पाटलांनी हे कमवलं. तुम्ही कोणत्याही भागातले असा ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातले ज्यावेळी अडचण येते त्यावेळी ऑटोमॅटिक त्याच्या फोनच्या कीपॅडवर 9421111919 हा नंबर डायल केला जातो की एक विश्वास आहे की सुईत पाटील माझं काम करेल. हे सुईत पाटलांनी कमवलं. आपण असं आणखीन बोलूया, पण आपण इथे समर्थक आहेत. मला एक सांगा, सुईत पाटील यांच्याकडे कुठलंही पद नाही आहे राजकीय, तरी देखील त्यांचा एक चांगला जनसंपर्क आहे. तो कुठेतरी फायदा ठरला असं वाटतं तुम्हाला? 100% सुईचाच्या हे फक्त राजकारण म्हणून चाललेलं नाही, समाजकारणातून सगळं करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आम्हाला पहिल्यांदा अपयश आलं असेल तो भाग वेळा, पण आता फक्त सुईत पाटील हे नाव न राहता पुऱ्या भागातनं फक्त सुईत चाचा आणि सुईत चाचाच हेच फक्त टॅगलाईन आता सगळीकडे चालू आहे. अच्छा. त्यामुळं आम्हाला काही अडचण येणार नाही. आता आम्ही साधारण फिरलो, सर्वे केला, तर युवकांचा मोठा पाठिंबा दिसतोय आम्हाला, पण त्याचं रूपांतर मतामध्ये होईल आणि त्या मतांचं रूपांतर विजयामध्ये होईल असं वाटतं. 100% हे होणार आहे. तुम्ही आता येत्या 9 तारखेला तुम्ही बघशीला काय स्वरूप आहे. चाच्यांचं पूर्ण लक्ष हे फक्त आपल्या लोकांसाठी, समाजासाठी आणि समाज कार्यासाठी वाहून दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळं ह्यात काही अडचण येणार नाही असा आम्हाला तरी पूर्णपणे ठाम विश्वास आहे चाच्यांच्या बाबतीत. गावात सडोलीमध्ये कसं साधारण मतदान होईल? तरी 75% मतदान होणार. सुविचारांना 100%. कारण त्यांचा जो प्रतिस्पर्धी आहे ते अगदी मातबर आहे, त्यांना मोठा पाठिंबा देखील होय हो तरी देखील होईल. होय होणार 100%. आत्मविश्वास आहे 100%. या सुविचारांचं काम कसं वाटतं तुम्हाला, किंवा काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय वाटतंय? वेगळं पण त्यांचं न सांगण्यासारखं आहे. त्यांनी आजपर्यंत जी समाजकार्य केलं आहे ते आम्हाला प्रस्थापितांच्या समोर मांडायचं आहे आणि चाच्यांच्या बरोबर काहीतरी करून दाखवायचं आहे. विकासाबद्दल जर बोललात तर आजपर्यंत जे लोक विकासावर बोललेत त्यांनी विकास हा संशोधनाचा फक्त विषय कोण ठेवलेला आहे. विकास म्हणजे काय हे गावात फिरल्याशिवाय फक्त बंगल्यात बसून आणि खुर्चीवर बसून दिसत नाही, तर गल्लीत बोळात किंवा दवाखान्यात शाळेत आपण गेल्याशिवाय हा विकास आपल्याला दिसत नाही. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मोठी माणसं आहेत, मोठा पाठिंबा दिसतोय, म्हणजे जिल्हा लेवलचे नेते मंडळी आहेत. सुविचारांच्याकडे बघितलं तर सर्वसामान्य माणसं सोबत राहतील असं वाटतंय. 100% त्यात काही शंका नाही. काय कारण असेल जनमानसात, म्हणजे सुविचारांच्या विषयी का आपुलकी राहू शकते? लहानापासून मोठ्यापर्यंत फक्त सुविचारच, बाकी कोण नाही. एखादा सुविचारांचा अनुभव सांगू शकाल? 100% चाच्यांचा अनुभव सांगू शकतो. चाच्याने मी पेनमध्ये काम करत असताना तिथल्या स्थानिक एक तुषार मानकवले नावाच्या व्यक्तीनं मला गाठी म्हणून भयानक त्रास दिला होता. पण चाच्याने आपले आमदार चंद्रदीप नरके साहेबांना सांगून तिथल्या स्थानिक आमदारांशी चर्चा करून बैठक लावून दिली. तुषार मानकवले हा एक भ्रष्टाचारी व्यक्ती होता हे तिथं सिद्ध करून दाखवलं. चाच्याने त्या बाबतीत मला भरपूर सपोर्ट केला आणि एक चाच्यांना यावेळी संधी दिलीच पाहिजे. तळागाळातनं खाली काम करणारा व्यक्ती असेल, रात्री 12 अहोरात्री कधीही तुम्ही कॉल करा, तुमच्या मदतीला 100% चाचा असतील. काय वाटते, म्हणजे लोकांचा पाठिंबा तर दिसतोय, पण ते रूपांतर होईल काय मतामध्ये? यावेळी 100% रूपांतर होईल आणि लोक 100% चाच्यांना चान्स देतील. मागच्या वेळी अपयश आलं होतं. नाही, एक वेळ अपयश आलं आपल्याला, पण यावेळी तयारी पण आहे आणि लोकांना तळागाळात लोकांना चाचा काय आहेत, कारण मागच्या वेळी सुईत पाटील होते, यावेळी सुईत चाचा आहेत. म्हणजे थोडंसं आपुलकीचं नातं निर्माण. आपुलकीचं एक घरचं नातं निर्माण झालेलं आहे. चाचा म्हणून एक आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे. चाच्यांच्या विषयी कसं जनमत आहे सध्याच्या गावात आता घडीला? चाच्यांचं एक असं व्यक्तित्व आहे काय, जे आमच्या घराबद्दल किंवा म्हणा किंवा गावाबद्दल एक नेतृत्व चांगलं आहे आणि सर्वसामान्यात वावरणारा चाचा आहे. चाच्यांच्यासारखं कोणीही नाही. एनी टाईम केव्हाही फोन करा, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. काय चाचा असा माणूस आहे की तुम्ही केव्हाही कुठेही फोन करा, डिव्हिजनला फोन करा, कोर्टात फोन करा, कुठेही काय जिथंही काय होईल तिथं फोन करा, तिथं चाचा हजर होणार 5व्या मिनिटाला. दोन्ही पण गावातलेच आहेत. होय. कसं लोक मुद्दा कुठे येतील, मतदान करतील काय?
ते सुजित पाटलांनाच मतदान होणार. कुठल्या मुद्द्यावर? सुजित पाटलांना नेतृत्व त्यांचं चांगलं आहे, काम चांगलं आहे, तरुण वर्गाला त्यांचं सपोर्ट आहे चांगला, त्याच्यामुळे त्यांनाच मतदान होणार. होईल नक्की. हो 100% मतदान होणार. मागच्या वेळेस जे अपयश होतं ते ह्यावेळी कुठेतरी पुसून जाईल असं वाटतं. पुसून जाणार 100%, 101%, आता 1001% होणार. आता जर बघितलं तर ना हे म्हणजे घासाघस असा विषय असणार काय लीडमध्ये असणार आहे? लीडमध्ये असणार आहे. कारण काय कमीत कमी 600 ते 700च्या लीड नसणार आहे. काय एवढा अंदाज म्हणजे कशासाठी? होय आपला अंदाज हेच आहे. साधारण मतदारसंघाचा सर्वे केलाय आपण मतदारसंघाचा पूर्ण सर्वे करतो, त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघाचा सर्वे झालेला आहे, त्यामुळं पूर्ण हायेस्ट लीडनं सुजित पाटील ना. आणि दुसऱ्या बाजूला पण मोठी माणसं आहेत होय. त्यातनं. अहो कसं आहे, ज्याचं ते हे असते, ज्याचे त्याला नेतृत्व हे आहे, त्याच्यामुळे सुजित पाटलांनाच मतदान जास्त होणार. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.